आमचा जे स्तर आहे ते स्तर आहे पूर्व तयारी स्तर. इयत्ता 5वी विषय आमचा आहे परिसर अभ्यास. आणि परिसर अभ्यास यासाठी जे घटक आम्ही निवडलेला आहे त्या घटकाचं नाव आहे आरोग्य व स्वच्छता. या घटकाचे जे ध्येय आहेत, अभ्यासक्रमाचे ध्येय, स्वच्छतेचे महत्त्व जाणून देणे, विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व जाणून देणे. नंबर 2, संतुलित आहाराचे महत्त्व समजावून देणे. विद्यार्थ्यांची जी क्षमता आहे, तर नंबर 1 आहे परिसर स्वच्छ ठेवतो, विद्यार्थी परिसर स्वच्छ ठेवतो. नंबर 2, दैनंदिन जीवनात संतुलित आहार घेतो. अध्ययन निष्पत्ती, स्वच्छता व आहार यांचे मार्ग सुचवतो. यावरील निम्नस्तरीय प्रश्न जे आहेत ते प्रश्न आहेत. नंबर 1, जेवणाआधी हात का धुवावे. नंबर 2, आहारामध्ये कोणकोणते अन्नपदार्थ असतात. नंबर 3, डासांमुळे कोणता रोग होतो. नंबर 4, संतुलित आहार म्हणजे काय. या घटकावरील जे उच्चस्तरीय प्रश्न आम्ही काढलेला आहे ते आहेत. नंबर 1, उत्तम आरोग्य कसे मिळवता येईल. नंबर 2, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते. नंबर 3, जेवणाआधी हात का धुवावे. नंबर 4, तंबाखू खाण्याचे परिणाम कोणते. नंबर 5, परिसर स्वच्छतेचे महत्त्व सांगा. आम्ही ह्या 3 सहाय्यक शिक्षकांनी मिळून हे काम केलेलं आहे. गटकार्य हे नाझिया शरीफ मसलत मॅडम आहेत, विज्ञान शिकवतात, सुफिया अत्तार आणि मी फरजाना पटेल. एक प्रश्न 2 वेळा आला. जेवणाआधी स्तरामध्ये पण आलाय आणि निम्न स्तरीमध्ये. हा प्रश्न कशामध्ये येणार हो? जेवणाआधी हात का धुवावे, म्हणजे हा उच्च स्तरीमध्ये येणार नाही. आणि तुम्ही कोणत्या ज्ञान आकलन उपयोजन कौशल्याचे कोणत्या घटकामध्ये आहे हा प्रश्न विचारला ते लिहिलं. हां, म्हणजे हा कोणत्या घटकावर येणार आहे ह्याच्यामध्ये. ज्ञानावरती येणार आहे का, आकलनावर येणार आहे का, उपयोजन का कौशल्य, हे नवनिर्मिती, संश्लेषण, विश्लेषण ते पण प्रश्न घ्यायचे.